नमस्कार, मी अनघा धोडपकर आणि आपण ऐकत आहात कैकई भाग 6. संकलन केलं आहे मीनाक्षी देशमुख यांनी. पायस प्रसाद सेवन झाल्यानंतर परिणाम लवकरच दिसून आला. तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. तिघींची काळजी राजा घेत होते. कैकईची विशेष काळजी घेण्यास मंथरा होती. सर्वात जास्त आनंद दशरथ राजास झाला होता. अयोध्या साम्राज्यास वारस मिळणार म्हणून सारी प्रजा आनंदी झाली. गर्भतेजानं कौसल्यादेवीची कांती सूर्यदेवाप्रमाणे तेजस्वी, तर सुमित्रादेवींची कांती अग्निप्रमाणे प्रखर आणि कैकेयीची चंद्राप्रमाणे शीतल, मधुर, तेजस्वी दिसत होती. यथायोग्य समयी चैत्र शुक्ल पक्ष नवमीस पुनर्वसू नक्षत्र व कर्क लग्नात कौसल्यादेवींनी दिव्य गुणांनी युक्त अशा पुत्रास जन्म दिला. त्यावेळी सूर्य, मंगळ, शनी, गुरु, शुक्र हे पाचही ग्रह उच्च स्थानी होते आणि लग्नी चंद्राबरोबर विराजमान होते. त्यानंतर काही प्रहरांनी पुष्य नक्षत्र व मीन लग्नी एका सुप्रसन्न चित्त पुत्रास जन्म दिला. कापसावर गुलाबी छटा असल्याचे नाजूक सुंदर बाळ दिसत होते. त्याचवेळी दासीनं येऊन सांगितलं, सुमित्रा देवींनी आश्लेषा नक्षत्रावर कर्क लग्नात सूर्य उच्चस्थानी विराजमान असताना 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. राजमहाल व अयोध्या नगरी आनंदात बुडून गेली. आपल्या राजास पुत्रप्राप्ती झाल्याने अयोध्या नगरीत मोठ्या आनंदानं उत्साह साजरा करण्यात येत होता. नगरातील रस्ते पताका रांगोळ्यांनी सजले होते. घराघरांसमोर दीप समया उजळल्या होत्या. मंदिरांमध्ये वेद, अभंग, मृदुंग, पखवाजाचा ध्वनी उमटू लागला. दीनदुबळ्यांना मिष्टान्न, कपडे लत्ते, आभूषणे वाटण्यात आली. अयोध्येतील वातावरण एकूणच मंगलमय झालं. 12व्या दिवशी कुलगुरू वसिष्ठांनी 4 बालकांची नावे ठेवली. नीलवर्णी, सर्वांना आनंद देणारा, सर्वांना रमविणारा म्हणून कौसल्यापुत्राचं नाव राम तथा रामचंद्र ठेवलं. जगताचे भरण करणारा महात्मा म्हणून कैकेयी पुत्राचे नाव भरत, तर उत्तम लक्षणांचं धाम म्हणून सुमित्राच्या प्रथम पुत्राचे नाव लक्ष्मण आणि सहज लीलेने शत्रुदमन करणारा म्हणून दुसऱ्या पुत्राचं नाव शत्रुघ्न ठेवलं. नामकरण सोहळा विधीपूर्वक करण्यात आला. तिन्ही राण्यांमध्ये कैकेयी सुंदर आणि तरुण असल्यामुळे साहजिकच राजाचा ओढा तिच्याकडे अधिकच होता. त्यांचा राज्यकारभाराव्यतिरिक्तचा वेळ कैकेयी महाली व्यतीत होत होता. तिच्याबरोबर राजकारणात चर्चाही होत असे. त्यामुळे दासदासी, सेवक, मंत्रीगण तिच्याकडे येताना बिचकत असत. त्यातही मंथरा कैकेयीची मुख्य आणि आवडती दासी असल्यामुळे कैकेयीकडे येणाऱ्यांची फटकून वागत असल्यामुळे कैकेयीची प्रतिमा जनमानसात मलिन होत होती. तिला समजावून सांगूनही मंथरेत बदल होतच नव्हता. घशात हड्डी अटकल्यासारखी तिची गत झाली होती, पण इलाज नव्हता. 4ही बाळांच्या बाललीला आणि कौतुक पाहण्यात वेळ अपुरा पडत होता. रामाकडे लक्ष्मणाचा आणि भरताकडे शत्रुघ्नचा कल होता. कैकेयीला सारखे वाटायचे, राम जरी आपल्या उदरातनं जन्मला असला तरी त्याचे आणि तिचे जन्मजन्मांतरीचे अतूट नाते आहे. स्वपुत्र भरतापेक्षाही लळा आणि प्रेम रामावरच जास्त होते. उत्तम गुणांनी युक्त असलेल्या 4ही पुत्रांचे जातक कर्मादी संस्कार महाराजांनी मोठ्या थाटात साजरे केले. मातांच्या लाडाकोडात आणि पित्याच्या संरक्षणात मुलं मोठी होत होती. एक दिवस कैकेयी आपल्या महालात निवांत बसली असता लगबगीनं येऊन कौसल्या सांगू लागली, अगं, आज रामाचा स्नान शृंगार करून त्याला पाळण्यात व मी इष्टदेवता नारायणाची पूजा करून नैवेद्याचं ताट त्याच्या पुढे ठेवून काही कामासाठी बाहेर गेले. परत देवघरात आल्यावर पाहते, तो काय, राम त्या नैवेद्याच्या ताटात जेवत आहे. भयभीत होऊन रामाकडे आले तर पाळण्यात राम गाढ झोपलेला. पुन्हा देवघरात येऊन पाहिले तर राम तिच्याकडे मिस्केलपणे हसत भोजन करीत होता. अगो, मी 2 राम बघितले. हा बुद्धीचा भ्रम आहे की काय? मला घाबरलेली बघून रामानं मधुर स्मित करीत आपलं अद्वैत रूप दाखवलं आणि अद्भुत रूपही मी बघितलं. धन्यवाद.